मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस आहे। आजपासून पुढील 2 महिने मासळीचे लिलाव हे बंद राहणार आहे। तर मान्सूनचं आगमन केरळमध्ये झाले आणि त्यानंतर आता मासेमारीचा हंगाम बंद झालेला आहे। आज मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस असेल आणि आजपासून पुढील 2 महिने मासळीचे लिलाव बंद राहणार आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। कोकणातून आपले प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या सोबत आहेत। विकास, याचाच अर्थ आज लिलावाचा शेवटचा दिवस असणार आहे आणि त्यानंतर डायरेक्ट 2 महिन्यांनंतर मासळीचे लिलाव पुन्हा सुरू होतील। नक्कीच गुरु, जर बघितलं तर 1 जून ते 15 ऑगस्ट असा मासेमारी हंगामाचा बंदी कालावधी असतो। कारण जर बघितलं तर समुद्रातील जी मासेमारी आहे ती 1 जून पासून बंद केली जाते आणि त्याचं कारण असतं की मत्स्य संवर्धन व्हावं, हे त्याचं कारण असतं। आणि आज या एकूणच मत्स्य हंगामाचा शेवटचा दिवस आहे। मात्र जर बघितलं गुरु तर गेले काही दिवस कोकणात मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ झालंय, त्याचबरोबर पाऊस लागतोय, त्यामुळे गेले काही दिवस मासेमारी बंदच होती। काही अंशी जर बघितलं तर हाच आपल्या मागे जो समुद्र आहे त्या ठिकाणी मासेमारी होती सुरू। मात्र जर बघितलं तर आता जर बघितलं तर कशा पद्धतीने या लाटा सुद्धा किनाऱ्यावर धडकू लागलेल्या त्या पाहू शकताय आपण। आणि जर बघितलं तर केरळ आहे, मान्सून आहे तो केरळमध्ये दाखल झालाय। अगदी काही दिवसातच तो कोकणात दाखल होणार आहे आणि अशा पद्धतीने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे समुद्रात। त्यामुळे आता जर बघितलं तर समुद्रात आजही थोडेफार प्रमाणात वादळाची परिस्थिती दिसते। त्यामुळे आज मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस आहे। मात्र मासेमारीचा हंगामाचा शेवटचा दिवस असताना गेले काही दिवस मासेमारी बंदच होती। त्यामुळे जर बघितलं तर यावर्षीचा अखेरचा मासेमारीचा हंगाम मच्छीमाराच्या दृष्टीने निराशाजनक गेलेला आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गुरु कोकणात पर्यटक आलेले आहेत, त्या पर्यटकांची सुद्धा अगदी पर्यटकांना सुद्धा माशांवर ताव मारायचा होता। कुठेतरी पर्यटक सुद्धा हिरमुसले होऊन माघारी परतताना दिसत आहेत। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आज हा मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस आहे। उद्यापासून मासेमारी बंद राहणार आहे आणि 15 ऑगस्ट नंतर ही मासेमारी पुन्हा एकदा कोकणात सुरू झालेली पाहायला मिळेल गुरु। बरं, धन्यवाद विकास या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।